राम कृष्ण Hare Rama
झाले राम राज्य काय उणे झाले राम राज काय उने आम्हासी झाले राम राज काय उने आम्हासी झाले राम राज झाले राम राज
काय झाले रामराज काय उने आमासी आमासी झाले रामराज काय उने आमासी झाले रामराज काय उने आमासी झाले रामराज काय उने आमासी गाई ओळल्या मासी धैर्य धैर्य पिके गाई ओळल्या मासी राम वेलो वेला मी भाऊ राम वेलो वेला मी गाऊ गाई ओळला मसी गाई ओळला मसी राम राज्य गाऊ रे झाले रामराज काय उन्या मासे
धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गाऊ होविये दळिता कांडिता जीविता गे बाईये स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळिकाळा राम वेळोवेळा मी गाऊ होविये दळिता कांडिता जीविता गे बाईये तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊ उभिये दळिता कांडिता जीविता गे बाई विठोबा झाले रामराज्य काय उन्या म्हासे धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळे आम्ही गाऊ उभे दळिता कांडिता जीविता गे बाईये प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारी माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि रामराज्यातील दिव्य असणारा आनंद वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची Yeah.
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख झाले रामराज्य काय उण्या म्हासे धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गाऊ उभी दळिता कांडिता जेविता गे बाई प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही प्रथम क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणाले भक्तकाम कल्पतरुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून रामराज्याचं वर्णन करून सांगतायत। महाराज सांगतात झाले रामराज्य आता रामाचं राज्य आलेलं आहे। काय उणे आम्हासी आम्हाला आता काय ऊन आहे म्हणजे सर्व काही भरभरून प्राप्त होत आहे। रामाचं राज्य असल्याशिवाय भरभरून प्राप्त होत नाही हा त्याचा अर्थ आहे। रामाचं राज्य आलं की सगळंच भरभरून काय उणे आम्हासी काय काय प्राप्त झालं सांगा म्हणले धरणी धरी पिके गायी वळल्या म्हैसी ही धरणी त्यांनी पिकं धारण करते आहे म्हणजे सुजलाम सुफलाम झालेली आहे। गायी म्हशी त्यांनी ओळलेल्या आहेत त्या त्यांनी दूध दुभतं अशा पद्धतीनं चांगल्यापैकी देऊ लागलेले आहे। गायी ओळल्या म्हैशी म्हणून त्यांनी आमचं सगळं आनंदात आहे सगळं समाधानात त्यांनी वातावरण आहे। मग काय करत आहात तुम्ही म्हणजे राम वेळोवेळा मी गाऊ उभे सगळा आनंद आहे। आता काय काम आहे दुसरं काहीच नाही फक्त राम राम म्हणायचं काम आहे। कधी कधी म्हणता राम राम म्हणजे दळिता कांडिता जेविता गे बाई दळण करताना कांडण करताना जेवण करताना राम 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 सदैव त्यांनी म्हणतोय। अखंड त्यांनी रामाच्या नामाचा घोष अशा पद्धतीने होतोय। त्याचा परिणाम काय आहे स्वप्नात सुद्धा दुःख पाहायला भेटत नाही आनंदच आनंद आहे। सर्व ठिकाणी आनंद आहे महाराज। जिसके हृदय में राम नाम बंद है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। जिसके हृदय में राम नाम बंद है उसे हर घडी आनंद ही आनंद है। स्वप्नात सुद्धा दुःख नाही महाराज स्वप्नेतही दुःख कोणी न देखे डोळा म्हणून नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा नामाचा गजर त्यांनी रात्रंदिवस होतोय। कळीकाळाला सुद्धा भय निर्माण होत आहे। दोन शब्द वापरले कळी आणि काळ। कळी पण त्रासदायक आहे कळी म्हणजे कली आणि काळ हा कलिचा असणारा जो भीषण काल आहे या कलिकालाला सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं थरकाप सुटलेला आहे। असं रामाचं नाम त्याचा घोष सदैव प्रवाहित होतोय आणि म्हणून त्यांनी आम्ही कायमस्वरूपी आनंदी आहोत। स्वप्नात सुद्धा आम्हाला दुःख त्यांनी पाहायला भेटत नाही हा विशेष असणारा विचार आहे। काय हे सगळं झालं असेल म्हणजे त्या रामानं त्याचं स्वतःचं सुख आम्हाला प्राप्त करून दिलं। तुका म्हणे रामे सुख दिले आपुले आपुले शब्द अंडरलाईन करण्यासारखा आहे। आपुले म्हणजे त्याचं स्वतःचं म्हणजे स्वरूपाचं सुख स्वरूपाचा आनंद। रामाचं स्वरूप जर काय असेल तर सत्य आहे रामाचं स्वरूप जर काय असेल तर चैतन्य आहे रामाचं स्वरूप जर काय असेल तर आनंद आहे सच्चिदानंद हे रामाचं स्वरूप आहे महाराज। म्हणून सच्चिदानंद असणारं जे सुख आहे ते सुख रामानं स्वतःच आम्हाला दिलेलं आहे। तो काय म्हणे रामे सुख दिले आपुले मग ज्याला ज्याला हे सुख प्राप्त झालेलं आहे ना त्या गर्भवासा येणे जाणे खुंटले ज्याला ज्याला रामाने हे सुख प्राप्त करून दिलं जे जे रामराज्याचे त्यांनी घटक आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी महाराज येणं जाणं शिल्लक राहिलं नाही त्याचं येणं जाणं कुंठित झालेलं आहे। अशी दिव्य स्थिती त्यांनी निर्माण झाली। मग काय करणार आहात अशा स्थितीमध्ये राम वेळोवेळा आम्ही गाऊ पुन्हा त्यांनी राम वेळोवेळा आम्ही गाऊ म्हणजे त्यांनी जो बंधनात आहे त्याला जर रामनामाचं त्यांनी गायन केलं तर राम नाम हे त्यांनी त्याला बंधनातून मुक्त करते। जो बंधन मुक्त झालेला आहे त्यानं जर रामनामाचं गायन केलं तर त्याला रामनाम विलक्षण आनंद प्राप्त करून देतं म्हणजे जीवन मुक्तीचा आनंद प्राप्त करून देतं। हे रामनामाचं श्रेष्ठत्व आहे आणि हेच राम राज्याचं महात्म्य आहे महाराज।
असा महात्म्य तुकोबरा या ठिकाणी वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा झाले रामराज्य काय उण्या भासी, धरणी धरी पिके गाई ओरल्या म्हैसी. राम वेळोवेळा मी गाऊ उभी, दळिता खंडिता जेविता गे बाई. जगद्गुरु तुकोबरा रामराज्याचं वर्णन करून सांगतायत. रामराज्यातली स्थिती वर्णन करून सांगतायत. रामराज्यात असणारे जे सर्व घटक आहेत त्यांची अवस्था वर्णन करून सांगतायत. पण ती अवस्था आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी याच्याकरिता आपण अशा अभंगांचं चिंतन त्यांनी जीवनामध्ये केलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. मग ते चिंतन आपण अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी करणार आहोत. कालपर्यंत आपण सर्वांनी प्रभू रामचंद्रांची मंगलमय असणारी कथा रामचरितमानस कथा श्रवण केलेली आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे अनंत आहे. साधू संत त्यांनी सांगतात हरी अनंत, हरी कथा अनंता. हरी अनंत आहे आणि हरीची कथा सुद्धा अनंत आहे महाराज. पण अनंत असणाऱ्या हरीची कथा अल्पशा वेळेमध्ये कशी वर्णन करून सांगावी. हरी जसा अनंत आहे तशी त्याची कथा पण अनंत आहे. ती अनंत असणारी कथा सांगण्याकरिता अनंत कालावधी असावा लागेल. तेवढा कालावधी सर्वांना प्राप्त होईलच असं नाही. पण संक्षिप्त रूपाने आपण ती पाहण्याचा निश्चित त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून प्रभूंचं चरित्र आपण त्यांनी श्रवण केलं आणि अतिशय धावपळीत त्यांनी प्रभूंचं चरित्र रामचरितमानस कथा आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळाली. म्हणून सानपाडाकर मंडळी अतिशय श्रद्धेनं श्रवण करत होते. कारण बघणाऱ्या लोकांना एकच समोर दिसत असतो, पण सांगणाऱ्याला मात्र अनेक पाहायला मिळतात. हे अनेक त्यांनी जे असतात ना ते श्रवण करतात. त्याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांनी वाचायला मिळतात. प्रत्येकाचे स्वतंत्र भाव असतात महाराज. म्हणून नवविध गोष्टी त्यांनी तुमच्या समोर, नवरस तुमच्या समोर सांगता येतील. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांतस्य, नवधा कीर्तिता रसहा. नवरस आहेत महाराज. म्हणजे या कथेमध्ये नवरस भरलेले असतात. म्हणून त्यांनी नवरसे भरवे सागरू. ज्ञानोबराय म्हणतात नवरसांचा सागरच ही कथा म्हणजे नवरसांचा सागर आहे महाराज. म्हणून त्याच्यामध्ये सगळेच रस पाहायला मिळतात. कुठे त्यांनी महाराज शृंगार रस पाहायला मिळतो, कुठे करुण रस पाहायला मिळतो, कुठे वीर रस पाहायला मिळतो, कुठे हास्य रस पाहायला मिळतो, कुठे बिभत्स म्हणजे घाणेरडा रस त्यांनी पाहायला मिळतो. अशा सगळ्याच गोष्टी त्यांनी पाहायला मिळतात. आणि त्या सर्व गोष्टी त्यांनी श्रवण करत असताना, त्या अंतकरणाच्या पटलावर जाऊन आदळत असताना वेगवेगळ्या प्रकारची ती पटल, भाव पटल त्यांनी चेहऱ्यावर उमटून येतात. आणि मग सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. कोणी अवाक होऊन ऐकत असतं. अवाक म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे डोळे पण उघडे, तोंड पण उघडच, 2-3 मिनिटं असं करून ऐकत राहणं. कथा त्यांनी महाराज कथेत प्रवेश केला की मग अवाक होऊन जातात सर्वजण आनंदी हर्षित त्यांनी होतात. अशा पद्धतीने जर कथा श्रवण केली तर ही कथा त्यांनी जीवनामध्ये बदल घडवून आणते महाराज. ही कथा म्हणजे जीवनाची व्यथा घालवणारी आहे. ज्याला जीवनामध्ये त्यांनी अनंत व्यथा पाहायला भेटत असतील त्यांनी रामकथा श्रवण करावी महाराज.
ही रामकथा त्याच्या जीवनातली व्यथा घालून टाकते. सगळ्या दुःखांना त्यांनी परिहार करून टाकते. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांनी प्राप्त करून देते. अशी असणारी मंगलमय कथा भगवंताची आहे. म्हणून 7 दिवसामध्ये आपण अल्पशा वेळेमध्ये संक्षिप्त भगवंताची कथा श्रवण केली. माझं सांगून पोट भरलं नाही. तुमचं काय झालं असेल मला माहित नाही. म्हणून किती सांगत राहिलं तरी पण पोट भरण्यासारखा नाही, वेळ कमी होता. आणि कालची कथा तर अतिशय धावपळीची कथा झाली. म्हणजे जवळजवळ शबरीच्या प्रसंगापासून तर पूर्ण त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकापर्यंतचा असणारा जो प्रवास, हा लांबलचक असणारा त्यांनी प्रवास आहे. एवढा प्रवास त्यांनी एकाच सत्रामध्ये त्यांनी करणं हे धारिष्ट आहे. म्हणून जे कथा सांगणारी मंडळी आहेत, कीर्तन करणारी मंडळी आहेत, त्यांना कळत असेल की जावे त्याच्या वंशात ते माझी कळे. महाराज त्यांनी ऐकत होते, त्यांचं त्यांनी लक्ष होतं, त्यांच्या लक्षात येत होतं काय धावपळ चाललेली आहे ती. पण अशी धावपळ सांगणाऱ्याची त्यांनी होत असते. तरी सुद्धा तुम्ही त्यांनी सांभाळून वक्त्याला पण सांभाळून घेतलं पाहिजे, श्रोत्यांनी सांभाळून घेऊन ऐकत होतात. फार समाधानाची गोष्ट आहे.